यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेही या आंदोलनात सहभागी झाले। त्यांची समजूत काढण्यासाठी पोलीस तिथे पोहोचले, मात्र तरीही आंदोलकांसोबत तेही या ठिकाणी निदर्शनं देत होते। या संदर्भात आपल्याला थेट आंदोलन स्थळावरून अपडेट्स देतात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे। पुणे नाशिक महामार्गावरती सुरू असलेलं आंदोलन पुन्हा एकदा पोलिसांच्या माध्यमातून थांबवण्यात आलेले आहे। अनेक नेत्यांची धरपकड या ठिकाणी करण्यात आली, मात्र शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत कांदा महामार्गावरती फेकला होता। शेतकऱ्याच्या भावना या कांद्यातून या ठिकाणी व्यक्त झाल्या होत्या, मात्र आता हाच कांदा पोलिसांना या ठिकाणी बाजूला करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। खरं तर शेतकऱ्याच्या कष्टातून पिकलेला हा माल आहे, शेतकऱ्याच्या घामाचं प्रतीक आहे। या शेतकऱ्याच्या मेहनतीला बाजार मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी कुठेतरी हे आंदोलन केलं होतं आणि याच शेतकऱ्याच्या या आंदोलनातून फेकलेला कांदा पुन्हा एकदा पोलिसांनी बाजूला करण्यास वेळ पोलिसांवरती आलेली आहे। खरं तर शेतकऱ्याच्या कष्टातून पिकलेला माल हा वाया जाऊ नये यासाठी पोलीस बांधव पुन्हा एकदा एकवटल्याचं पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला पुणे नाशिक महामार्गावरची जी वाहतूक कोंडी होती ही काढण्यासाठी पोलीस कुठेतरी प्रयत्नशील आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला या आंदोलनाची सर्व जबाबदारी आणि कायदा सुव्यवस्था सांभाळत असताना पुन्हा एकदा शेतकरी पुत्राची भूमिका पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी बजावताना पाहायला मिळते। त्यामुळं एका बाजूला पोलीस आपलं कर्तव्य बजावतोय, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या कष्टाचं मोल वाया जाऊन देताना वाया जाऊन दिलं जात नाही, अशी सगळी परिस्थितीसाठी हा पोलीस बांधव या ठिकाणी सज्ज असल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श कटकेसह मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, मनसर, पुणे।